यांच्या उपस्थितीमध्ये जुलै महिन्यात बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर आपण जो कार्यक्रमाचा सपाटा लावला, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात आणि ज्यांच्याकडे एंड्रॉइड मोबाईल आहे अशा त्यांच्या मोबाईल पर्यंत आपले कार्यक्रम पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. मग तालुक्याच्या बैठका असो, जिल्ह्याच्या बैठका असो, महिलांच्या असो, सेलच्या असो, वेगवेगळ्या बैठका आयोजित करून आपण आपली संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. पहिला 13 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपल्या पक्षाचा सगळ्यात मोठा मोर्चा या भंडारा जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षात आपल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना उभाट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आपला पक्ष आहे. पण आपण जो मोर्चा काढला, आपले प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आपले युवा नेते रोहित पवार साहेब यांच्या नेतृत्वात भर पावसात आपला मोर्चा निघाला आणि हजारोच्या संख्येनं शेतकरी आणि आपला कार्यकर्ता त्या मोर्चामध्ये शासनाचे लक्ष केंद्रित करायसाठी उपस्थित होता. आपल्या मोर्चाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे मन जिंकले. मी यासाठी मन जिंकले म्हणतो की भर पावसामध्ये आपला शेतकरी, म्हणजे मला असं वाटते या वर्षीच्या पावसाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस हा त्या मोर्चाच्या दिवशी होता आणि आपले प्रदेश अध्यक्ष, आपले युवा नेते आणि आपले पदाधिकारी सगळ्यांनी ठरवून टाकलं होतं पाऊस किती आला तरी चालेल, पण मोर्चातला कार्यकर्ता तिथून पडणार नाही, पावसाला भगवून लावू पण आपण मोर्चा काढू आणि तो मोर्चा काढला. मी जेव्हा प्रदेशाच्या बैठकीत गेलो त्या बैठकीमध्ये आपले माजी प्रदेश अध्यक्ष आणि आपले प्रदेश अध्यक्ष या दोघांनी आपल्या मोर्चाची स्तुती केली. सांगण्याचा उद्देश, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यावर आपला भंडारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आणि 3 पक्षाचे नेते त्यांची त्यांच्या पक्षात मोठी ताकद आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी विधानसभेचे अध्यक्ष, माजी प्रदेश अध्यक्ष यांचा सुद्धा हा जिल्हा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा साथ सोडून जाणारे प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधामध्ये ही पार्टी मजबूत करणं हे आपल्या सगळ्यांसाठी तारेवरची कसरत आहे. तरी पण आपण खचलो नाही. एक कार्यक्रम राबवत गेलो. 13 ऑगस्टचा आपला मोर्चा झाला. मंडल यात्रेमध्ये आपण नागपूरला गेलो. आपले जवळपास 250 ते 300 कार्यकर्ते त्या मंडल यात्रेत सहभागी झाले. आपल्यापैकी अनेक ओबीसी बांधवांना मंडल आयोग का होतं हे माहित नव्हतं. होतं का तुमच्यापैकी कोणाला मंडल आयोग पाहिजे? बऱ्याच लोकांना मंडल आयोग का होतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पण महिला, तुम्हाला निवडणुकीत प्रचार करायचा आहे, कोणाला निवडणुकीत उमेदवार व्हायचा आहे, तुम्ही कार्यकर्ते गावागावामध्ये आपण राजकारण करतो, या सगळ्या गोष्टी जनतेपुढे गेल्या पाहिजे. आपण निवडणूक आली म्हणजे हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा हिंदू, हा ओबीसी, हा तेली, हा कुणबी, हा माडी, अशा पद्धतीचा गैरप्रचार करून आपले मतं घेण्याचा लोक प्रयत्न करत असतात. पण मंडल आयोग जेव्हा या देशाचे पंतप्रधान व्हीपी सिंग होते, भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं ते या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी मंडल आयोग नेमला. राज्य घटनेचा आधार घेऊन, संविधानाचा आधार घेऊन आणि त्या मंडल आयोगाने सरकारच्या समोर अशा शिफारसी केल्या ज्याची जेवढी संख्या त्याची तेवढी भागीदारी. आता या भारतामध्ये 54% ओबीसी आहेत. त्या ओबीसी मध्ये आमच्या मुस्लिम धर्माचे पिंजारी लोक सुद्धा येतात. आपल्या जिल्ह्यात जेवढे पिंजारी असतील ते सगळे ओबीसी आहेत. 374 जाती आहेत आणि मग राजकारण असो की समाजकारण असो की नोकरशाही असो की शिक्षण भरती असो, त्या सगळ्या ठिकाणी ओबीसीची तेवढी भागीदारी राहिली पाहिजे अशी शिफारस मंडल आयोगाने केली. आणि त्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या जेव्हा व्हीपी सिंगांनी घोषणा केली
तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने विरोध केला, त्यांची सरकार पाडली, त्यांच्या विरोधात कमंडल यात्रा सुरू केली. पण आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते, त्यांनी जशीची तशी मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली आणि महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याचा फायदा असा झाला, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या ठिकाणी 27% ओबीसी आपण निवडणुकीमध्ये उभे राहतो. म्हणजे ओबीसी साठी आरक्षण असेल त्या ठिकाणी आमच्या 374 ओबीसीच्या जातीमधलाच माणूस उभा राहील, ओपन मधला उभा राहणार नाही. 27% आम्हाला नोकर भरतीला आरक्षण आहे, 27% आम्हाला शिक्षण भरतीला आहे. मग हे याच्या जर श्रेय कोणाला जात असेल तर महाराष्ट्रामध्ये आपले नेते शरदचंद्र पवार साहेबांना जातात. आता मी एका नेत्याच्या आपल्या जिल्ह्यामध्ये एक नागपूरच्या पार्सल मोठमोठे भाषण लागतो, ओबीसीच्या भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या डीएनए म्हणते. अरे तुम्ही ओबीसीसाठी काय केलं? ओबीसीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे नेते शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला 27% आरक्षण दिलं. आणि समजा त्यावेळी व्ही पी सिंगाची सरकार पडली नसती, आता 4 वर्षापासून भंडारा नगर परिषदच्या निवडणुका झाल्या नाही, 4 वर्षापासून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का झाल्या नाही? ओबीसीच्या आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात होता. आता तुम्ही मला सांगा, जर त्यावेळी भारतामध्ये ओबीसीचे आरक्षण लागू झाला असता तर सुप्रीम कोर्टात, न्यायपालिकेत सुद्धा ओबीसीचे जज राहिले असते. एखाद्या ओबीसीच्या जजकडे हा जर राजकीय आरक्षणाचा विषय गेला असता त्याला निर्णय देण्याला 4 वर्ष लागले असते का? नसते लागले. पण आज आपली तिथं संख्या नाही आहे. जसे एससी आणि एसटीचे लोकसभा क्षेत्र आहे, एससी आणि एसटीचे विधानसभा क्षेत्र राखीव आहे, तसे केंद्रामध्ये ओबीसीला आरक्षण भेटला असता तर ओबीसीचेही मतदारसंघ विधानसभा आणि लोकसभेचे राखीव झाले असते. मग आपल्यावर अन्याय करणारी पार्टी कोणती आहे याचा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मंडल यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यासाठी काढली होती की मंडल आयोगाचे खरे जनक या महाराष्ट्रामध्ये कोणी जर असतील तर आपल्या पक्षाचे संस्थापक आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब आहेत. त्यांचा हा विषय जनतेपर्यंत गेला पाहिजे. नाही तर निवडणूक आधी तो पटेंगे कटेंगे, हा हिंदू आहे तो मुसलमान आहे. मी तुम्हाला सांगतो, मी एक अभ्यास केला. 4 वर्षाच्या पूर्वी या भारतामध्ये मुसलमान आले, पण मुसलमान विरुद्ध हिंदू किंवा हिंदूच्या छळ मुसलमानांनी कधीच केला नाही. महात्मा गांधीची हत्या मुसलमानांनी केली का? नाही. सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकून मुसलमानांनी मारला का? छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणारे मुसलमान होते का? संभाजी महाराजांचा छळ करणारे मुसलमान होते का? ज्ञानेश्वर महाराजांचा छळ कोणी केला? तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात कोणी बुडवली? यामध्ये कुठेही मुसलमान दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना शाळेतून हाकलून लावणारे मुसलमान होते का? मग आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे मुद्दे लोक घेतात, भरवतात आणि आपण त्यांच्या अधीन होतो. यातून ओबीसी बांधव, आमचे एससी लोक जागृत आहेत, आमचे एसटी जागृत आहेत, आदिवासी बांधव जागृत आहेत. आम्ही जागृत नाही. 2 सप्टेंबरला देवेंद्र फडणवीसांनी जी आर काढला. कशाचा जी आर काढला? जी आर काढण्याच्या पूर्वी आपले नेते शरद पवार साहेब यांनी सरकारला सूचना केली, विनंती केली की तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नका. केंद्र सरकारने वेगळा जी आर काढा आणि त्यांना वेगळं आरक्षण द्या, म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदानं नांदेल. पण 2 सप्टेंबरला देवेंद्र फडणवीस जी आर काढला. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार देण्यात येतील आणि यातच आपण संपलो. झालं का? मराठी एकदम खुश आहे. त्यांचा विरोध आपल्याला नव्हता. त्यांना आरक्षण देऊ नका अशी आपल्या पक्षाची भूमिका नाही, आपली कोणाचीच भूमिका नाही.
पण त्या GRचा आधार घेऊन मराठ्यांना जे जातीचे प्रमाणपत्र, कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जात आहेत, त्यामध्ये आपल्यावर इतका अन्याय होणार आहे की जेव्हा भंडारा जिल्ह्यामध्ये नोकर भरती होईल तेव्हा तिकडचे मराठे ओबीसीचे प्रमाणपत्र घेऊन इथे भरतीसाठी अर्ज करतील आणि आपल्या जवळपास 20% ओबीसीवर अन्याय होईल. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची संख्या आहे. तिथं जेव्हा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होतील त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये ते अर्ज भरतील, त्यांची संख्या जास्त, आमच्या ओबीसी बांधव त्या आरक्षणामध्ये निवडून येऊ शकणार नाही, एवढा मोठा अन्याय केला. आणि म्हणून तो GR रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये महाराष्ट्र स्तरावरचा मोठा मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचा, त्या मोर्चामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा, शिवसेना शिंदे गटाच्या कुठलाही ओबीसी माणूस दिसला नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसनी काढलेल्या GRचा समर्थन केला. ते एक प्रकारे आपल्या ओबीसीचे दुश्मन आहे हा मेसेज जनतेपर्यंत केला पाहिजे. आता तुम्ही इथं पाहिलं, मी आज एक पॅम्पलेट वाचत होता आपल्या इथल्या आमदाराच्या. त्या पॅम्पलेटमध्ये यांचे भांडणं म्हणजे हे वर एकच आहे, भाजप आणि शिवसेना, शिंदे आणि अजितदादाची युती. तू मारल्यासारखा कर, मी रडल्यासारखा करतो, कोणी जिंकला तरी आपला झाला पाहिजे, या भावनेने यांच्या तमाशा या भंडारा शहरात सुरू आहे. मध्यंतरी दिवाळी मिलनचा कार्यक्रम लक्ष्मी सभागृहात होता भारतीय जनता पक्षाचा. तिथं एका नेत्याने इथल्या आमदारावर आरोप केला की 20% भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झाला आहे आणि याची आम्ही चौकशी करणार. मी आज एक पॅम्पलेट वाचला आमदार साहेबाचा की हे भाजपचे लोक या भंडाऱ्याचा विकास रोखण्यामध्ये, म्हणजे विकास करण्यात आम्हाला अडचणी निर्माण करत आहेत. अरे तुम्ही राज्य पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र आहात, तुम्ही राज्य पातळीवर तिन्ही पक्ष एकत्र आहात, तुम्ही आपला तमाशा भंडाऱ्यातल्या शहराच्या लोकांना दाखवू नका. तुम्हाला ही जनता या निवडणुकीत माफ करणार नाही. आणि म्हणून हे सगळे विषय भंडारा शहरातले जेवढे कार्यकर्ते आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, तुम्हाला उद्याच्या काळात प्रचार करायचा आहे, हा जनतेपर्यंत विषय घ्यायचा आहे. पैशाचे आम्ही दाखवून जनतेचे पद घेणं सोपं आहे, पण निवडून आल्यानंतर जनतेची सेवा पैशानं होऊ शकत नाही हे समजावून सांगण्याची आपल्याला गरज आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनुवादी व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये हल्ला केला, कोणत्या पक्षानं दखल घेतली? सगळ्यात पहिले जर पक्ष रस्त्यावर आला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर आला. त्या हल्ल्याचा निषेध आपल्या पक्षाने केलेला आहे. का हे आपण म्हणजे आंबेडकरी जनतेपर्यंत हा विषय पोहोचवू नये? समजला नाही सगळ्यांना? आपले नेते आणि आपला पक्ष आज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे आणि आपला मनोवादी विचार नाही. ही संताची भूमी आहे. आम्ही सावित्रीबाई फुलेला मानणारे हिंदू आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हिंदूला जे स्थान दिलं आहे त्यांच्या संविधान मानणारे हिंदू आहोत. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मानणारे हिंदू आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचे हिंदू आहोत. आम्ही त्यांच्यावर हमला करणाऱ्याचे हिंदू होऊ शकत नाही हे सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे. जनसुरक्षा विधेयक आणला. आता जनसुरक्षा विधेयकावर सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आवाज उठवला. हा जनसुरक्षा विधेयक आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. आपल्या महाविकास आघाडीने सभागृहामध्ये या विधेयकाचा विरोध केला. हा विधेयक सांगण्याचा उद्देश म्हणजे सरकारने या उद्देशाने आणला की म्हणजे अर्बन नक्षल खतम करण्यासाठी. पण या विधेयकामध्ये अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत जसा ईडीच्या गैरवापर सुरू आहे. ईडी कशासाठी? ईडीची निर्मिती या भारत देशामध्ये कशासाठी झाली की आतंकवाद्यांना विदेशातून जो फंड येतो त्याच्यावर वास ठेवण्यासाठी, त्या फंडाचा दुरुपयोग होऊ नये आणि आतंकवाद फैलू नये यासाठी ईडीची निर्मिती झाली. पण झालं का? ईडीचा दुरुपयोग 2018 पासून झाला. 2018 पर्यंत ईडी या भारतातल्या सरकारला समजलीच नव्हती. 2018 पासून जेव्हा दुरुपयोग झाला तेव्हा म्हणजे मोदीजींनी एक नारा दिला होता
ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि दुसरा नारा था सबका साथ सबका विकास सबका विश्वास, पण तो नारा बदलला. तुम भी खाओ हम भी खाते, ब्लॅक मनी आम्ही काळा धन जमा करून सगळ्याच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू म्हणणारे मोदीजी सगळ्यांच्या काळा धन जप्ती मारला आणि बीजेपी आल्याबरोबर त्यांना वापस करून टाकला. कोणत्याही गरीबाला काळा धन मिळाला नाही हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. हा जनसुरक्षा विधेयक तसा आहे. या जनसुरक्षा विधेयकाचा दुरुपयोग कसा होणार आहे की आज आपण भाजपच्या विरोधात या ठिकाणी बोलतो, उद्या या जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी व्हायला सुरू झाली, आपल्याला एखादी मोर्चा काढायसाठी प्लॅनिंग करायची आहे तर आपल्यावर खटले दाखल होतील, आपल्याला रस्त्यावर फिरू कोणी देणार नाही, सरकार आपल्यावर कारवाई करेल. ज्या ठिकाणी आपण संसदीय मार्गाचा वापर करण्याची प्लॅनिंग करू त्याही ठिकाणची जप्ती होईल, चौकशी होईल आणि त्या ठिकाणी जे जे बसलेले राहतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि म्हणून आपल्या पक्षानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाचा विरोध केलेला आहे. असे अनेक प्रश्न घेऊन गेल्या 6 महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये आपण काम करतो आहे. बच्चू कडूंनी